तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आता माझ्या भावाची आणि बहिणीची गणे दोघांची पण एकाच दिवशी एंगेजमेंट आहे आणि आमच्या कझन्स ठरलेलं की आदल्या दिवशी सगळेजण मिळून तारदाळ मध्ये यायचं. मी तर येऊन पोहोचलेलो तारदाळात, पण पूर्वा दिदी गणे अजून आलीच नव्हती. तिलाच आणायला मी आणि कार्तिक दादा आम्ही दोघं पण चाललेलो दानोळीला. आता आम्ही चाललेलो चारचाकीतनं, त्यामुळे गणे गाणी लावलेलो बघा. आणि गाणी ऐकत कधी एकदा दानोळीत आलो मलाच कळालं नाही. इथं येऊन बघतोय तर ही तर काय आवरूनच बसली होती. तिलाच तिथल्या तिथं बाहेरच्या बाहेर घेतलो आणि आम्ही निघालो परत तारदाळाला. इथं येऊन पोहोचलेलो तोपर्यंत आपल्याला आणि 2-4 कामं सांगण्यात आली. तीच कामं पूर्ण करायला आम्ही परत गेलतो इचलकरंजी. सगळ्यात पहिला तर आपण गणी एका मिल स्टोअर मध्ये गेलतो आणि तिथनं आपण गणी ही पहिला माऱ्या घेतलो बघा. आता इचलकरंजीकरांना कळालं असेल माऱ्या कशाला लागतोय. शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी तर जय्यतच चालू आहे. तिथं थोडा वेळ तयारी बघून आम्ही आलो डायरेक्ट एका दुकानात, कारण तिथनं आपल्याला घ्यायची होती कपडे. आता आपण तिथनं पहिला कपडे घेतलो आणि डायरेक्ट आलो एका बेकरीमध्ये, कारण की इथनं आपल्याला गणी सेलिब्रेशन देऊन घ्यायचं होतं. आता आम्ही नुसतं इथं सेलिब्रेशन घ्यायला आलतो, पण आम्ही गणे आणि 2-4 गणे कॅरबड्या पण घेतल्या आणि तिथं बिल पे करून आम्ही आलो डायरेक्ट कारखान्यात, कारण की आपण जो मारा घेतलाय की नाही तो इथं कारखान्यात द्यायचा होता. आता आम्हाला जी जी कामं सांगितलेलीत की नाही ती सगळी कामं पूर्ण करून आम्ही चाललेलो घरला. आता व्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, जाताना काम करा ते म्हणजे तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा. चला.